हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाणार हे बारामतीत येतं आणि विमान कोसळतं। पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा उल्लेख केला जात आहे सातत्याने या सगळ्या प्रकरणामध्ये। पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिराहून भेटले असतील आणि त्यांचं मोटारीनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल, तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही। ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत। त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते। हे फार गंभीर गोष्ट आहे। सर, सुमित्रा पवार आणि पार्थ पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत, काल सध्या आल्या, पण सकाळपासून त्यांना कोणताही नेता भेटला नाही। उलट त्यांना प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जावं लागलं नाश्त्यासाठी। बघा आता ह्याच्यावरती मी काय सांगणार, त्यांचा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे हे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे। त्यांना जर कोणी भेटायला गेलं नसेल याचा अर्थ पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही, एवढंच मी सांगू शकतो। लोकसभा अध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव आलेला आहे, शिवसेनेचं काय स्टँड असणार आहे? आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत। संसदेमध्ये ज्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवू दिला जात नाही, आणि ओम बिर्ला हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध तो अविश्वास ठराव असेल तर शिवसेनेचा जरा पाठिंबा आहे। बोलिये तर ॲक्सिन फाईलच्या वरून ब्रिटिशच्या पंतप्रधान किंग स्टार्मर यांना राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपल्याकडे देखील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने जर राजीनामा दिला असेल, देणार असतील, त्यांच्यावरती दबाव आहे। नाही, आपल्याकडे देशात दबावाला कोण विचारत आहे ना जनतेच्या, तरी जनता यावेळेला स्वस्थ बसणार नाही। चलिए हिंदी में कुछ है तो बताइए। सर, रोहित पवार जी ने कल जो प्रेस ली है उसके बारे में आप क्या कहना चाहिए? देखिए, रोहित पवार जो अजित पवार जी के भतीजे हैं, विधायक है, बहुत ही अभ्यासपूर्ण तरीके से अपनी बात रखते हैं। रोहित जी ने कल एक प्रेजेंटेशन दिया लोगों के सामने, पत्रकारों के सामने, जिसमें अजित पवार जी का जो मृत्यु हुआ है, मौत हुई है, वो एक्सीडेंट नहीं है, वो एक सोचा समझा षड्यंत्र था अजित पवार को खत्म करने का। इस प्रकार का प्रेजेंटेशन रोहित पवार ने दिखाया है। ऐसे ऐसे मुद्दे सामने आए हैं। तर पूर्व विदर्भातला नेता अजित पवार यांना भेटण्यासाठी येणार होता। आदल्या दिवशी त्यांचीच वाट बघत अजित पवार थांबलेले होते बारामतीला जाण्यासाठी। त्यामुळे पूर्व विदर्भातला हा नेता कोण होता याची माहिती काढली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले पत्रकारांशी बोलताना।